शिवसेना शिंदे गटाचे दोन्ही मोठे नेते आमदार नरेंद्र बोंडेकर सर आणि डॉक्टर दीपक सावंत सर सुद्धा उपस्थित होते। बोंडेकरांकडे येतो मी। सुरुवातीला फारसे ॲक्टिव्ह नव्हते प्रचारात, आता ॲक्टिव्ह दिसताय। नाराजी होती की नव्हती की नाराजी दूर केली? नाही, नाराजी नव्हतीच, फक्त थोडंसं विचाराचं थोडंसं होतं, परंतु नक्कीच शेवटी भगव्या विचाराचे आम्ही आहोत सुरुवातीपासून आणि भगवा सोडू शकत नाही। आणि शेवटी सुनील भाऊ हे आमचे मोठे बंधू आहेत आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना बनवायचं आहे। कम 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 माय लव प्लीज डोंट से नो बेबी कम 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 माय लव। वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। सगळे कितीही वेगवेगळे विचार असतील तरी शेवटी भगव्या समोर सगळ्यांनी एकत्र का प्रचाराला 100% 100% आहे। तन मन धन सगळ्या गोष्टी नाही। सर, भाजपसाठी शिवसेना किती ताकदीने या ठिकाणी मैदानात आहे? 100% मैदानात आहे। सुनील भाऊंना गेल्या वेळेचा पण अनुभव असेल, यावेळेचा पण अनुभव आहे। मी स्वतः या भागामध्ये फिरलेलो आहे, गेल्या वेळी पण फिरलो, आत्ता पण फिरतोय आणि एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना भरपूर पाठिंबा दिला आहे। आम्हाला पाठवलं आहे, एक्स्पेशली आमची टीम आलेली आहे की सुनील भाऊंना जिंकायचंच आहे आणि बाकीच्या सीट देखील जिंकायचं। येऊन गेले, आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येऊन गेले। कसं वातावरण वाटतं एकूण मतदारसंघात? वातावरण तापायला लागलं आहे आता। सूर्य जरी आग ओकत असला तरी निवडणुकीचं वातावरण खूप तापलेलं आहे आणि मला असं वाटते की भारतीय जनता पक्षाचे जे सुनील मेंढे आहेत त्यांचा विजय निश्चित आहे आणि ते महायुतीचे उमेदवार। पूर्ण ताकदीने आहे का तुमचे आमदार आहेत? आमदार आहेत ना, आमदार आमच्या सोबत आहेत, माझ्यासोबत बसलेले होते, म्हणजे ते बरोबरच आहेत आणि 100% ते आहेत। मी पहिल्यांदाच सांगितलं। नक्कीच अमित शहा यांच्या सभेनंतर महायुतीमध्ये उत्साहाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।